उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या मावळ तालुक्यातील रक्षा कलश दर्शन यात्रेच्या माध्यमातून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या उमेदवार दीपाली दीपक खुळावळे व रेश्मा राजू देवकर यांनी प्रचार दौऱ्यादरम्यान गावभेटी सुरू ठेवल्या आहेत. ग्रामस्थांचा मिळणारा प्रतिसाद हा उल्लेखनीय दिसत आहे. पाहूयात मावळ वार्ताच्या कॅमेऱ्यातून टिपलेली या प्रचार दौऱ्याची ही काही क्षणचित्रे. सर्वप्रथम दादांना मी आमच्या सर्व मित्रमंडळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सर्वांच्या वतीने आदरांजली वाहतो, श्रद्धांजली वाहतो. अजितदादा हे एक कणखर नेतृत्व आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सगळ्यात मोठा कणा आज या दादांच्या अचानक जाण्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा इतर पक्षांना वाटतं की तो असा अर्धवट झालेला आहे. पण आम्ही ज्यावेळेस दादांचा रक्षा कलश घेऊन प्रत्येक गावोगावी गेलो, आम्ही प्रचार केला नाही, आम्ही प्रचार थांबवलेला आहे. पण आम्हाला दादांच्या रक्षा कलश यात्रेला जो प्रतिसाद मिळाला, आम्हाला तो प्रचारापेक्षा खूप सुंदर प्रकारे लोकांनी आमच्या त्या प्रचाराला साथ दिलेली आहे. आम्ही जरी गाड्या फिरवत नसेल, प्रचार करत नसेल, तरी आम्हाला जे दादांचं जी साथ आहे, लोकांनी जी दादांबद्दलची भावना व्यक्त केलेली आहे, त्यामुळं आम्हाला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. दादांच्या जाण्याने या तालुक्याचं, महाराष्ट्राचं तर झालेलंच आहे, पण या तालुक्याचं सगळ्यात मोठं नुकसान झालेलं आहे. तर दादांच्या जाण्याने असं काही न होता, जर कुणाला वाटत असेल की दादांच्या जाण्याने घड्याळ चिन्हाला लोक मतदान करणार नाही, तर मी सगळ्यांना सांगतो की दादांसाठी लोक यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं 2 नंबरचं बटन दाबून घड्याळाला नक्की विजयी करतील असा मला विश्वास आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करते व मी माझ्या मतदार बंधू भगिनींना हेच आवाहन करते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हापुढील बटन दाबून सर्व मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजय करा, हीच दादांना खरी भावपूर्ण श्रद्धांजली होईल. हे खरोखर गेल्या 8 दिवसापूर्वी झालेली दुर्घटना आपण सर्वांनी टी व्हीच्या माध्यमातून पाहिली असेल. ज्यावेळेस ही बातमी सर्वत्र महाराष्ट्रात पसरली, एक खूप मोठा धक्का आपल्या सर्व महाराष्ट्राच्या जनतेला बसलेला आहे. कारण की जो विकास पुरुष सूर्य उगवायच्या अगोदर आणि सूर्यास्त झाल्यापर्यंत आपल्या जनतेसाठी 14 15 तास काम करत होता, आज हे नेतृत्व आपल्याकडनं हरवलेलं आहे. परंतु दादाचे विचार, दादांची कामे ही कधी न पुसणारी आहेत. त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये दादांचं नेहमी मागे आता गेल्या 15 दिवसापूर्वी दादांनी एका सभेमध्ये उल्लेख केला होता, जोपर्यंत माझे हातपाय हलतील तोपर्यंत मी सदैव तुमच्या कामासाठी तत्पर राहील. तसं दादा ज्यावेळेस आपल्याला सोडून गेले, त्यावेळी देखील आपण पाहिलं असेल की दादाच्या उराशी जनतेचे कामाचे फाईल ते सोबत घेऊन गेलेले आहेत. त्यामुळं दादाची कामाची पावती ही आपल्या सर्व जनतेला माहिती आहे की दादा काय होते. त्या स्वरूपातनं दादांनी या मावळ तालुक्यामध्ये उभं केलेलं नेतृत्व म्हणजे आपले लोकप्रिय धर्मसेवक आमदार सुनील शेळके त्यांच्या पावली जनतेच्या हाकेला धावून येणारे आमदार. आपण म्हणतो की दादांनी काय केलं, तर आज आम्ही सांगू इच्छितो की दादांच्या माध्यमातून सुनील शेळकेच्या प्रयत्नातून या मावळ तालुक्यासाठी जेमतेम 5 ते 6 हजार कोटी रुपयाचा निधी आज या मावळाच्या विकासासाठी दादांनी दिलेला आहे. आणि आपण सर्वांनी हाच विचार करून दादांना शेवटची श्रद्धांजली म्हणून आपल्या घड्याळ चिन्हासमोर बटन दाबून आपल्या उमेदवारांना भरघोस मताने विजय करून द्यावे, ही त्यांना श्रद्धांजली ठरेल. एवढं बोलून माझी शब्द थांबवतो. दादांना ग्रामसेवकांनी 1 महिना झाला इतकं जवळून पाहिलं होतं आणि अण्णांबरोबर दादांनी पण मावळवासियांना आवाहन केलं होतं की मी जे उमेदवार दिले जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे, त्यांना भरघोस मतांनी तुम्ही विजयी करा आणि तुमच्या मावळचा मी कायापालट करून दाखवील. जरी आज दादा ह्या आपल्यात नसले तरी सुद्धा दादांचा शब्द पाळण्यासाठी अण्णा आपल्या सोबत आहेत आणि अण्णांचे हात मजबूत करण्यासाठी आपण आपल्या घड्याळ चिन्हासमोरून बटन दाबून आपल्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावे अशी मी सगळ्यांना विनंती करते. दादांना हीच आपली खरी भावपूर्ण श्रद्धांजली असेल अशा मावळवासियांना आव्हान आहे की त्यांनी तेच बटन दाबून घड्याळ चिन्हासमोरचं बटन दाबूनच त्यांना विजयी करावं. मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका व फेसबुक पेज फॉलो करा. धन्यवाद.